दिल्लीतील जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनामध्ये ज्या तरुणांना मारहाण झाली, यामध्ये ते जखमी झाले, यासाठी आता अभिजित दिपके आणि त्यांच्या संपूर्ण चमूकडून आता गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. आपल्यासोबत मनीषाताई कायंदे, आपण त्यांची बातचीत करणार आहोत. एकीकडे दिपके राजीनाम्याची मागणी करताना दिसत आहेत, दुसरीकडे त्यांना अकाउंटेबल ठरवत आहे, तिसरीकडे संजय राऊत पण म्हणत आहेत की भित्रे गृहमंत्री आहे, जेव्हा वेळ पडली तेव्हा ते लपून बसले, अजूनही समोर आले नाही. राजकीय दबाव वाढतोय सरकारवरती असं म्हणा. याच्यात खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. आंदोलन विद्यार्थ्यांनी केलं, त्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात कोण कोण घुसले, रील स्टार घुसले, अश्लील वर्तन करणारे तरुण मुलं मुली घुसले, जे खरोखरच नीट बाधित मुलं होती ती किती होती, किंवा विविध परीक्षांमुळे किंवा एकंदरच सिस्टीममुळे जे पिडले होते ते किती होते. परंतु या आंदोलनाच्या आड अभिजित दिपके नावाचा एक चेहरा विरोधकांना सापडला. कारण यांचे कोणाचे आता चेहरे चालत नाही आहे देशामध्ये. ना उद्धव ठाकरेंचा चालतोय, ना आदित्य ठाकरे असेल, ना राज ठाकरे असेल, ना अमित ठाकरे असेल, ना यादव असेल, राहुल गांधी असेल. राहुल गांधींनी तर पंतप्रधानांच्या घराच्या बाहेर तमाशा केला ते, आणि सोनम वांगचूक राहिले बाजूलाच. त्यामुळे या आंदोलनामध्ये एक लक्षात आलं की ठीक आहे, त्यांचा मुद्दा बरोबर होता विद्यार्थ्यांचा. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पंतप्रधानाने घेतला, परंतु हिंसक वळण कोणी लावलं. अनेक व्हिडिओज असे आहेत की ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी पोलिसांना पेपर स्प्रे मारलेला आहे डोळ्यात. मग अशा वेळेला पोलिसांनी काय करायला पाहिजे होतं? पेपर स्प्रे मारला, गाड्या अडवल्या, ठीक आहे, आंदोलनामध्ये बरंच काही होतं, गाड्या अडवणं आपण समजू शकतो, पण पोलिसांवर पेपर स्प्रे मारणं हे कितपत योग्य होतं? पेपर स्प्रे मुली साधारण कॅरी करतात की आपल्याला कोणी हल्ला करायला आलं तर त्याला पळून लावायला. परंतु हे खूप सिच्युएशन ज्यांनी आंदोलन चालू केलं त्यांच्याही ती हातात राहिली नाही. आणि गृहमंत्र्यांचा राजीनामा, आता हे सगळं काही गोष्टी सिद्ध व्हायला पाहिजे. फेस रीडिंग, फेस रेकग्निशनवरून पण जवळजवळ 500च्या वर क्रिमिनल रेकॉर्ड असलेली माणसं देखील त्या आंदोलनात होती. भारत तिकडे तुकडे करेंगेवाले होते, खूप लोक होते असे. देशविरोधी घोषणा झाल्या, धर्मविरोधी घोषणा झाल्या. खरोखर जे विद्यार्थ्यांचा संबंध होता का? आज पोलिसांचे पण नातेवाईक आहेत, त्यांचे आहे, बायका आहेत, मुलं आहेत, ते सुद्धा येऊन म्हणतात आहे की आमच्या वडिलांना बेदम विद्यार्थ्यांनी मारलं. काय आता सुरुवात कोणी चालू केली? हे खूप व्हिडिओज आहेत सरकारकडे, आणि मला वाटतं आपलं जे गृह खातं आहे, केंद्रीय असेल किंवा कुठल्याही राज्याचं असेल, ते नक्कीच या सगळ्या गोष्टी शोधून काढतील. परंतु मग प्रत्येक वेळा ह्याचा राजीनामा द्या, त्या तुमच्या काळात किती राजीनामे झाले? अनेक वेळा काँग्रेसमध्ये आम्ही एक म्हणत नाही की आमच्या काळात काही झालं तर ते बरोबर आहे आणि तुमच्या काळातलं चूक आहे. आज त्या केतकी चितळेला 2 महिने आतमध्ये ठेवलं होतं, तिने कविता केली होती म्हणून. 2 महिने ती पोरगी आतमध्ये होती. मग ते काय ते हिटलरगिरी नव्हती ती? अशी खूप उदाहरणं सांगता येईल. जो एक नेव्हीमधला माणूस होता, कांदिवली लोखंडवालाला, तिकडे त्याच्या तोंडावर काळं फेकलं. मग ते काय होतं? ती डेमोक्रेसी होती का? ते लोकतंत्र होतं का? नक्कीच. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक व्हिडिओ शेअर केलेला, ज्यामध्ये त्यांनी म्हटलंय की त्यांना तर शिवीगाळ केली, पण त्यांच्या मातोश्रींना देखील शिवीगाळ केली, पण मी या सगळ्यांना माफ करतो आणि तरुणांच्या भविष्याचा आपण विचार करायला हवा. मला वाटतं नरेंद्र मोदी यांनी खूप मोठं मन दाखवलं आहे. म्हणजे त्यांच्या मृत आईला पण शिव्या दिल्या, हे कितपत योग्य होतं? ज्या विद्यार्थ्यांनी या शिव्या दिल्या, अश्लील कृत्य केली, त्यांचे आईवडील देखील पाहतच असतील ना की आपलं मुलं मुली काय करतायत. त्यांच्या मनाला देखील निश्चित वेदना झाल्या असतील. आणि म्हणून एक वडीलधारी माणूस, एक देशाचे प्रमुख म्हणून त्यांनी एखादा लहानांना माफ करून टाकलं तसं त्यांनी ते माफ केलेलं आहे. परीक्षा सुधारणा विधेयक आहे, जे आता आपण पाहतोय की लोकसभेमध्ये सुद्धा पारित झालेलं, कायद्यात रूपांतर झालेलं, त्याला मान्यता मिळालेली आहे आणि राष्ट्रपतींची त्यावर स्वाक्षरी सुद्धा आहे. नाही, आम्ही स्वागत करतो. आपण पाहिलं असेल की डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी जे धडाकेबाज भाषण केलं लोकसभेमध्ये, प्रत्येक मुद्द्याला त्यांनी हात घातला. इवन इमर्जन्सीमध्ये ज्या काही पद्धतीने डेमोक्रेसीचा खून करण्यात आला, ते किती लोकांना जेलमध्ये टाकलं, घरातनं उचलून सगळेच गोष्टी. पण आम्हाला मूळ मुद्द्यापासून भरकटायचं नाही. या विधेयकाचं आम्ही स्वागत करतो आणि कॉपी मुक्त आणि या ज्या परीक्षा आहेत, या कुठलाही पेपर यापुढे लीक होऊ नये आणि कुठलाही पेपर असा फुटू नये यासाठी कडक कायदा केलेला आहे. अतिशय कठोर शिक्षा, 10 वर्षाचा तुरुंगवास आणि 10 कोटी दंड.
मला असं वाटतं ही अतिशय कठोर परीक्षा दिली आहे, परंतु ही सगळी सिस्टीम मात्र निश्चित सुधारायला पाहिजे. अभिजित दिपकेंबाबत पुन्हा एकदा प्रश्न विचारायचा आहे की जवळीक साधण्याचा प्रयत्न होतो का दोन्ही शिवसेनेचा? कारण आपण पाहतोय की संजय शिरसाट यांनी भेट घेतली, यानंतर बच्चू कडू हे पण जाऊन त्यांना भेटले होते आणि त्यानंतर इतर बरेचसे नेते आहेत शिवसेनेचे जे त्यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत. यासोबतच शिवसेनेकडूनच म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडूनच त्यांना सगळ्यात आधी पाठिंबा देण्यात आला. बघा, उद्धव ठाकरेंना काहीतरी मुद्दा पाहिजे होता, कोणतरी समोर एक चेहरा पाहिजे होता, म्हणून ते तिकडे जंतर मंतरला रातोरात गेले. कधीही मातोश्रीच्या बाहेर न पडणारे तिकडे जाऊन जंतर मंतरला रातोरात पोचले. परंतु असं आहे की निदान एकनाथ शिंदेची आमची जी शिवसेना आहे, खरी शिवसेना, याला आम्हाला आमचा चेहरा एकनाथ शिंदे आहेत. अभिजित दिपकेची काय भूमिका आहे ती समजून घेण्यासाठी कदाचित आमचे तिकडचे पालकमंत्री गेले असतील, संजय शिरसाट किंवा बच्चू कडू गेले असतील. मला असं वाटतं तुम्ही त्यांचाही बाईट घ्यावा आणि मला वाटतं शिरसाट यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलं आहे, त्यांच्या मतदारसंघातला किंवा ते पालकमंत्री आहे त्या जिल्ह्यातला आहे. परंतु मला असं वाटतं आम्ही काही वेगळी काही गणितं मांडायला तिथे कोणी गेलेलं नाही आहे. संजय राऊत यांनी टीका केलेली आहे आज बरीचशी आणि आज पुण्यामध्ये लोकमान्य टिळक यांचा पुरस्कार अमित शहा यांच्या हस्ते अजित डोभाल यांना दिला जातोय. पण टिळकांच्या वंशजांवर त्यांनी टीका केली आहे की हे टिळकांचे वंशज त्यांनी नाव खराब केलंय, हे शिंदे गटामध्ये पळून गेलेत. संजय राऊत काय बोलतील याला काही त्यांच्या जिभेला हाड नाही आहे. आणि कुठल्या सुतावरून स्वर्गाला पोचणं जे म्हणतात ना, आता मला वाटत नाही की संजय राऊत यांची एवढी कॅपॅसिटी किंवा अवकात आहे की त्यांनी ह्या सगळ्यावर बोलावं. कारण नुसतं बसून बसून बोलायचंच आहे ना, सोपं काम आहे, करायचं काहीच नसतं. आजच्या पत्रकार परिषद पुन्हा एकदा त्यांनी जयकुमार गोरे यांच्याबाबत देखील आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे. मला आठवतं की काही वेळा असे आम्ही रस्त्यावर वेडे फिरणारे लोक बघितलेत. आमच्या लहानपणी एक माणूस होता, तो असा शिवीगाळ करत फिरत बसायचा. सुरुवातीला त्याला लोक घाबरत होते की अरे बापरे, आपल्याला काय करेल का. त्यामुळे संजय राऊत काय बोलतात आणि ज्या पद्धतीची शिवीगाळ करतात, खरंच त्यांच्या एकदा बायकोला आणि त्यांच्या दोघी मुलींना विचारलं पाहिजे की आपले वडील जे असे ओपनली शिवीगाळ करतात आहे घाणेरड्या प्रकारे, हे त्यांना तरी आवडतंय का. ते एकदा तुम्ही त्यांनाही विचारा. नाशकामध्ये खड्डे पडले आहेत, रस्त्यांवरती बरेचसे लोक जायबंदी झाले, त्यावर पण संजय राऊत यांनी टीका केली. म्हणतात की महानगरपालिकेमध्ये शिंदेचं आणि भाजपचं राज्य आहे आणि तरी देखील लोक मरतात, यासाठी जबाबदार तेच आहेत. बघा, खड्डे रस्त्यावर आहेत आणि त्याचा त्वरित इलाज केला पाहिजे. खड्डे पडू नये म्हणून मुंबईत देखील बघा आपण पाहतोय की कॉन्क्रिटीकरणाचा पूर्ण सपाटा लावला आहे. मुंबईमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते झाल्यापासून खड्ड्यांचं प्रमाण कमी झालं आहे. काही लोकांनी खड्ड्यातून मलिदा कमवला 25 वर्ष, जेव्हा त्यांच्याकडे वेगवेगळ्या महानगरपालिका होत्या. त्यामुळे जेव्हा आपण कारभार चालवतो तेव्हा तो स्वच्छ आणि पारदर्शक असतो आणि जेव्हा दुसऱ्यांच्या हातात जातो तेव्हा मात्र त्याच्यात भ्रष्टाचार शोधण्यासाठी तिथे नाक खुपसलं जातं. त्यामुळे संजय राऊत त्यातलेच एक आहेत. नक्कीच बरेचसे शिवसेनेचे आमदार आहेत जे सध्या आपल्या आमदारांसोबत फिरताना दिसत आहेत. कालसुद्धा असाच प्रकार पाहायला मिळाला. हारून खान आहेत वर्सोव्याचे आमदार, ते सुद्धा मुरजी पटेल यांच्यासोबत दिसले होते आणि त्यानंतर बऱ्याचशा चर्चा या संदर्भातल्या रंगू लागल्या की काय नेमकं सुरू आहे. मला वाटतं मुरजी पटेल यांचा वाढदिवस आहे, त्यांना खूप पॉप्युलरली तिकडे काका म्हणून संबोधलं जातं आणि आता हारून खान तिकडे त्यांच्या काही कार्यक्रमाला गेली असतील, मला त्याची कल्पना नाही, परंतु असाच काहीतरी विषय असावा. ऑपरेशन टायगर सुरू आहे अशी पण चर्चा सुरू आहे. आता बघा, ज्यांना आमच्याकडे यायचं आहे, शिंदे साहेबांचे सगळ्यांचं स्वागत करतात ते, आणि काही लोकांना गेट आऊट म्हणतात. त्यांना कोणीच नको आहे, त्यांना स्वतःला एकटंच मातोश्रीत राहायचं आहे. त्यामुळे सगळ्यांना गेट आऊट करतात. शिंदे साहेब सगळ्यांना वेलकम करतात. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे मनीषा कांदे यांनी. कॅमेरा पर्सन आदिलसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.